हे खोड्या करायचं कुणाला मन सोडित नाही आहे. एवढं एवढंसं बारकं पिटुकलं आहे. हां, आहे का त्याचं वय किती काय किती? आज 1 महिन्याचं झालं आहे फक्त. पण तर अख्ख्या घराला त्रास देते ते खेळून. बबड्याला सोडित नाही, ते शंभूला सोडित नाही, परत अजून ब्रावणीला सोडित नाही, आम्हाला सोडित नाही. त्याचे लाड जास्त व्हायला लागलेत ना, म्हणून तो एवढे नखरे करतोय. एवढं एवढंसं नाही पण बबड्या बघितलं का कसा? ते बाप म्हणून तर लयच जास्त भारी पोरका आहे बाबा तो. ए शंभूचा नाद नाही. शंभू मगाशी ना खेळून खेळून एवढा दमलाय ना, झोपलंय ते आता. आणि हे बाप म्हणून ना म्हणजे काय बोलण्यासारखाच नाही. दमून गेलंय ते. ते आपण म्हणतो ना की बापाला पोराची काळजी असते. बाप कसाही असू द्या, गरीब असो श्रीमंत असो, त्याला काही फरक पडत नाही. त्याला आपले पोरं सुखात राहिले पाहिजे ह्याची काळजी असते. आणि हा भाऊ आहे ना, हे बघा हे मोठा दादा तर एवढा खतरनाक आहे ना. तो असा खेळतोय त्याला वाटतं की बाबा ते अजून मोठाच झाला आहे. सारे मिळून त्याला एवढा जीव लावतात ना, एवढं प्रेम करतायत ना, त्याच्यामुळे ते झाले डोक्यावर बसले साऱ्यांच्या. त्याला माहिती आहे काय आपल्याला मारत नाही, काय नाही, मस्ती करतात आपल्यासोबत, म्हणून ते एवढं नाटकं करते, बाकी काहीच नाही. राणा म्हणजे एक घरातला ना आता एकदम शेंडेफळच होऊन बसलेलं आहे ते. हे पप्पा त्यांचे, पप्पाचं तर काय नवीनच रुबाब असतो. ब्रावनी हिचं तर ना काय आता बोलायचे, एवढं त्रास देतं ना ते तिला ब्रावनीला. झोपेत असताना चावतंय, उड्या मारते अंगावरती, ते बघ आहे का. ते बी कधी मध्ये लावते 2-3 फटके, मग ते नाही घाबरतच नाही. तेच लयच मस्ती करते ते भयंकर. 1 महिन्याचं झाले आज, पण त्याचे नाटकं एवढे वाढलेत ना की बस. आणि मांजरांचं कसं राहते, त्यांना ज्या घरात प्रेम भेटन, जिथं प्रेम भेटन, मग जो माणूस आपल्यावरती प्रेम करेन त्याच्यावरती ते एकदम जीव ओवाळून टाकतात. ते रानाला हे माहीत झाले की बाबा आपल्याला काय टेन्शनच नाही. आणि हे दमून 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 भागून बसले. शंभू एवढा आवली ना, खूप खूप खेळतो ते, इतका खेळतो, एवढा खेळकड आहे ना, बस बोलण्यासारखाच विषय नाही. नुसतं खेळायला लागते त्याला. बाबड्याच्या खोड्या काढीन, ब्रावणीच्या खोड्या काढीन. हे लय चॅप्टर आहे. बारका पोरगं आहे ना, खरंच चॅप्टर आहे. एकदम असं मस्ती करायला पाहिजे त्याला, नुसती मस्ती. त्या तोंडात जरी बोट दिलं ना तर नुसतं दात लावते, चावत नाही. एवढं हुशार आहे ते, काय बोलायचं आता. हे आपलं सुख आहे. घरामध्ये ना प्राणी असले ना, एक वेगळा आनंद असतो, एक वेगळं वातावरण असतं. हे पाटील बघा, हे पाटलांना आहे ना एवढं कळतं. हे छोटं एवढं पण ते एवढं मस्ती करताना घ्यायला कळतं साऱ्या गोष्टी. कोण जीव लावतंय, कोण आपल्याला आपलेपणाने वागणूक देतंय किंवा काय, हे साऱ्या गोष्टी कळतात. आज जीवर तर लय जीव आहे ह्याचा. हे बघ बघ, हे सुख आहे ना, एक प्राणीप्रेमी आहेत ना तेच अनुभवू शकतात. कारण घरात प्राणी असल्यामुळे एक फरक पडतो ना. खूप छान 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 वातावरण राहतं घरात.